या अभंगाचा जर विचार केला तर पहिल्या आणि शेवटच्या चरणात संतांची सेवा कशी करायची मी शिकवले आणि मधल्या 2 चरणामध्ये संतांच्या कृपेने काय मिळतं ते सांगितलेलं आहे. काय सेवा करायची? संतांची ह्या माझा विश्वास पहिली सेवा, सर्व भाविकांस झालो त्यांचा दुसरी सेवा, तुका म्हणे शेष घेणावडी ही तिसरी सेवा आणि वचन न मोडी ही चौथी सेवा. आता 4 प्रकारचे फळ कोणते मिळतात? त्याची माझी हित करीती सकळ पहिलं फळ, जेणे हा गोपाळ कृपा करी दुसरं फळ, भागली या वाहतील कडे तिसरं फळ आणि त्यांची आने जोडे सर्व सोडलं चौथं फळ. अशी 4 प्रकारची संतांची सेवा करावी, 4 प्रकारचं फळ मिळवावं. संत अविनाशी असल्यामुळे त्यांच्यापासून प्राप्त होणारं फळ सुद्धा अविनाशी असतं. हे लक्षात घेऊन अविनाशी फळाकरता साधूच्या सेवेशिवाय दुसरा मार्ग नाही. ते महाराजांनी आपल्याला आपल्याला शिकवलेलं आहे. ते लक्षात ठेवावून संतांची काया वाच्या मनानं सेवा करून त्यांच्यापासून अविनाशी फळ प्राप्त करून घेऊन भविष्य जीवनाचं प्रत्येकानं सार्थक साधलं पाहिजे.